50th इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोवा 2019 कालच्यान सुरू जालें. काल एक भव्य दिव्य असो उद्घाटन सोहळो आमकां पळोवपाक मेळ्ळो आनी ताजे उपरांत इनॉग्रल फिल्म जालें आनी आयच्यान बाकीची ह्या फिल्म फेस्टिवलाची फिल्मां आयज गोंयभर दाखयता. गोल्डन जुबली सेलिब्रेशन जेन्ना व्हडली व्हडली दिग्गज फिल्मां ह्या फेस्टिवला भितर आसा तशेंच त्या बरोबर भरपूरशे वेगळे आनी आयाम ह्या फिल्म फेस्टिवलान दवरल्या. भितर जशी फेस्टिवलां फिल्मान जाता तशेंच भायर वेगवेगळ्या रुपान तुमकां फेस्टिवल हें रंगतना पळोवपाक मेळटा. आतां सद्या आमी अशाच एका झोना कडेन आसा जेका म्हणटा आमी आर्ट झोन. त्या आर्ट झोनाच्या मुखार आमी आसा. ह्या आर्ट झोना भितर जे वेगवेगळे आमचे फायन आर्टिस्ट आसा गोंय आनी गोंया भायले तेणी आपले वेगवेगळ्या आर्ट फॉर्माचे कलाकृतीचे एक्झिबिशन दवरला. तो या आमी भितर आनी पळोवया ह्या कलाकृतीचे एक्झिबिशन इन द आर्ट झोन ऑफ इफ्फी 2019. आम्ही सध्या पावले आमच्या फर्स्ट स्टॉला कडेन अँड इट इज अबाउट द ऑल मड आर्ट जे मातयेचे पासून तयार केले कलाकृती आमकां पळोवपाक मेळटा अँड वी हॅव द आर्टिस्ट हिमसेल्फ सो लेट्स मीट हिम अँड ताजे कडल्यान जाणून घेवया ह्या कलाकृती बद्दल. सर हॅलो हाय वेलकम टू इफ्फी. सर तुमचें नाव? महेंद्र चोडणकार. आनी सर तुमी खंयच्यान आयल्या? हांव गोवा वेल्ल्याच्यान आयला पण हांव एक्चुअली हांगा आर्ट कॉलेजचो प्रोफेसर. ओके सो दीस इज ऑल अंडर माय सेल्फ. सो ह्या आर्ट कॉलेजचे अंडर तयार जाल्ल्यो कलाकृती ह्यो सगळ्यो? हय हय ह्या आर्ट कॉलेजच्या अंडर स्टुडंटांनी केल्ल्यो त्या कलाकृती सगळ्यो. ओके सर मातशें आनी सर तुमी डिटेलान सांगपाक शकता की कसले कसले तरेच्यो आर्ट हे हांगासर आसा? हांगा आसा न्ही हांगा दोन कॅटेगरी आसा. सो आमच्या आनी वेगळ्यो कॅटेगरी आसा. हांगा दोन कॅटेगरी प्रिसायजली मातयेच्यो कॅटेगरी. एक म्हणजे हांगा तुमकां दिसता ते पॉट्स दिसता पळय सगळे. हे बेजिकली आमकां पॉट्स म्हणजे कोणाक सांगपाची गरज ना. पॉट्स आर कॉमन इन गोवा. आनी दुसरे आसा ते म्युरल. हें कितें मातशें ती युनीक म्हणजे म्युरलां अशी एक्चुली खूब आसात पूण अशी आमी जे इनोवेटीव हें करतात न्ही ती प्रचलीत व्हडली ना. पूण आमी एकाडेमिकल सिलेबस जो आसा न्ही ते इट कवर्स दॅट. म्हणटा आमी कितें करता सांगपा ही म्युरलां जी आमी एज ए पार्ट ऑफ सिलेबस कॉलेजीन शिकयता न्ही आमचो बेजीक कन्सेप्ट कितें आसा की इट आर्ट शूड रीच टू एवरी पब्लीक. आर्ट शूड रीच टू पब्लीक बेजिकली. म्हणजे आर्टचे अवेरनेस जे एकाडेमिसिजम भितरूच आसता न्ही ते मातशें भायर येवचें आनी पब्लिकाक ताचें अवेरनेस जावचें म्हणून आमी बारीक बारीक आयटम जे तयार केल्या आनी इट इज ऑल डिस्प्लेड हियर. सर तुम्ही खूप बरो मुद्दो काढलो दॅट आर्ट हॅज टू रीच टू द पीपल. सर एक तुमकां तुम्ही म्हटलें की म्युरल सगळेच करता बट यू हॅव सम युनिकनेस इन द म्युरल. सो वॉट इज द डिफरन्स बिटवीन तुमची म्युरल आनी वॉट एवर द आमी मेळटा ते पळोवपाक? बेजिकली आमकां पळय म्युरल दिसतली हांगा आर्ट हितून पब्लिकली ती बेजिकली इट कमर्शियल म्हणजे कितें सांगपा जनरली आमी पळयता ते इट इज रिप्रेझेंटेटीव. आमी कितें करता वी ट्राय टू क्रिएट आउट ऑफ रिप्रेझेंटेशन. आनी आमची एक क्रिएटिविटी वेगळी आसा. म्हणजे लोकांक जेन्ना आमी एक पर्टिक्युलर सिनरी पळयता पर्टिक्युलर ऑब्जेक्ट पळयता तो ऑब्जेक्टाची क्लियर आयडेंटिटी येना ताची क्रिएटीव आयडेंटिटी येता. दॅट इज मोर इम्पॉर्टंट एज फार एज आर्ट कॉलेज इज कन्सर्न. वी ट्रेन स्टुडंट्स टू क्रिएट म्हणजे ताजे बेजिकली म्हणजे वास्तववादी हें आसा न्ही ताजे आमी ताजे क्रिएटिविटीन कन्वर्ट करता. आनी हें सुद्दां आमी भायल्यान जर कोणाक कमर्शियल म्युरल जर कोणें सांगलें न्ही तें अशें करचें ना. नाव वॉट वी हॅव डन इज वी हॅव सिलेक्टेड टिपिकल बायट्स फ्रॉम गोवा कॉन्सेप्ट्स आनी त्यो ऑर्गनायज केल्या. हांगा गोवाचे सगळे तुजे कॉन्सेप्ट येता. आर्किटेक्चर येता, डान्स येता, म्युजीक येता, सी शोर येता, होडी येता, नुस्तें येता, प्रत्येक गजाल हांगा दिसता. म्हाका दिसता कमर्शियली जो कोणी म्युरल जेन्ना करतलो न्ही तो अशें केन्नाच करचो ना. दिस इज मोर ऑफ द आर्टिस्टीक आनी एखादो जो एब्सर्ड आर्ट फॉर्म जो आसा ताका चड प्राधान्य इट इज द प्राधान्य. व्हेरी रायटली सेड या. सर म्हाका सांगा की सद्याचे घडये जे इतली सगळें हांगासर केला की वॉट इज द नंबर ऑफ स्टुडंट्स दॅट आर वर्किंग ऑन दीस ऑर लायक तेंचो कसो कितें हाव इज द एकेडेमीक आस्पेक्ट ऑफ दीस ओवरऑल थिंग? एकेडेमीक आस्पेक्ट्स आमी कितें करता सी देर इज अ सिलेबस पूण आमी कितें करता भुरग्यांक वी डोंट रिस्ट्रिक्ट स्टुडंट्स ओन्ली विथ द सिलेबस. तुम्ही सिलेबसाचे भायर वचचें कित्याक सांगपा सिलेबस इज ओन्ली फॉर द पर्टिक्युलर एरिया पर्टिक्युलर विदीन द पर्टिक्युलर स्पॅक्ट्रम. 4 वर्सां कंप्लीट जाली काय ताका डिग्री मेळटा. मागीर फुडें कितें फुडें वेन आर्ट गोज टू पब्लीक तांकां डिग्री आनी ताचें एकाडेमिसिजम नाका.
academicism has to be converted into a form of art which is publicly required आणि which is publicly appreciated. तरी ती आर्ट प्रोपगेट जातली, तरी ती आर्ट सगळ्यांक आवडटली. सो दॅट इज अवर बेजीक कन्सेप्ट. सर ॲट दिस पॉयंट ऑफ टायम हांव तुमकां एक मातसो आउट ऑफ द सिलेबस टॉपीक विचारता, कारण बिकॉज यू आर टिचींग एज अ प्रोफेसर ऑफ आर्ट कॉलेज. खूब सारे फावटी पळयलां की स्पेशली गोवन आर्टिस्ट जे आसा की हू कम आउट ऑफ फायन आर्ट्स आनी जे आर्टिस्ट म्हणून जेन्ना शिकून भायर सरता, बट खुबशे मॅक्झिमम केसीस अशें पळयला की दे आर रिस्ट्रिक्टींग देमसेल्फ टू सम जॉब ऑर सम गव्हर्मेंट जॉब अशें करता, ऑर आर्ट फॉर्मा कडेन चड तितले तांचे कडेन डेविएशन म्हणजे चड प्रमाणात आसना. हार्डली किंचित अशें आमचे आयचे भुरगे दिसता जे आर्ट फॉर्मा कडेन वता. वॉट इज युअर कमेंट ऑन दीस? बेजिकली हांव आतां लास्ट 37 इयर्स कॉलेजीन शिकयता. डेविएशन भुरग्यांक आसा, पूण जाता कितें वॉट आय हॅव लर्न सायकोलॉजिकली फ्रॉम द स्टुडंट्स इज टील द टायम दे ग्रॅज्युएट देमसेल्फ तेंकां एक पॉयंट ऑफ सेक्युरिटी आसा. आवय बापूय पोसतलो, सकाळीं उठले कॉलेजीन वचूंक जाय, हें करूंक जाय, तें करूंक जाय. मागीर जेन्ना दे बिकम फ्रीलान्स आर्टिस्ट, मागीर तेंकां देर इज अ बीग क्वेश्चन मार्क वेटींग फ्रॉम मी. आतां कितें? सो दॅट इज द टायम दे हॅव टू कन्वर्ट ऑल द पोटेन्शियल दॅट दे हॅव क्रिएटेड इन टू पब्लीक रिक्वायरमेंट, पब्लीक रिक्वायर्ड फॉर्म ऑफ आर्ट. बट डू यू थिंक देर इज अ स्कोप फॉर दीस पीपल की ते मुखार वचून फक्त फ्रिलान्स करून ऑर एज अ आर्टिस्ट म्हणून ते आपले पोट चलोवपाक शकता? अशें तुमकां दिसता की स्कोप आसा गोंयान ऑर भायर? I would not be pessimist, but I would definitely be optimist as long as there is a kind of demand which is created from corporates, which is the scope which is given from government level, which is the scope which is given from semi-government level. अशीच कितलेशेच government हे आसा, ऑर्गनायजेशन आसा, आर्किटेक्चर्स आसा, जंय there is a tremendous scope, जंय आमच्यांनी डेकोरेट करूं येता. कितलेशे आमचे आर्किटेक्चर आसा तेजी गव्हर्मेंटान इफ द गव्हर्मेंट वॉन्ट्स दे कॅन डेकोरेट इट. सो तुम्ही म्हणटा की इट हॅज टू बी द एफर्ट फ्रॉम बोथ द वेज, फ्रॉम द गिवर्स अँड द सीकर्स इट सेल्फ. ओके, सो थँक्यू सो मच फॉर गिविंग अस टाइम अँड ऑल द बेस्ट फॉर द वेंचर. थँक्यू. हाय, मेरा योर नेम प्लीज? तुषार नाईक, फोर्थ इयर BFA पेंटिंग. ओके, आणि रावता खंय? कानाकोना. काणकोण. ओके, सो एक्झॅक्टली तूं कितें करता पळयतालो तूं? हांव सद्या पोर्ट्रेट काडटा जी म्हाका फ्रेंडान ऑर्डर दिल्ली आसा. सो आमी हांगा इफी पोर्ट्रेट विकपा खातीर येयल्ले आसात, जे आमी कॉलेजीन करतात आमचे टॅलंट प्रेजेंट करपा खातीर. ओके, आणि आयज सकाळच्यान आय गेस स्टार्ट जाला, सो लायक वॉट इज द रिस्पॉन्स? हाव आर यू लुकिंग? बिकॉज दिस इज जस्ट द स्टार्ट. दॅट्स अ गुड रिस्पॉन्स फ्रॉम ऑल द पीपल. ओके, आणि ओवरऑल इफीचो माहोल पळोवन हांगासर स्पेशली जेन्ना आर्ट फॉर फायन आर्टिस्ट जेन्ना असो स्पेस मेळ्ळा, हाव डू यू फील अबाउट इट? या दॅट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर अस टू प्रेजेंट बिफोर पीपल. Okay, carry on with your work. Sorry for disturbing and all the best. Hi, your name please? My name is Narayan Vernegar, You are from the Goa College of Arts itself, and where are you from? Bicholim. Bichholzo. Okay, आता पहिले you are doing live painting of our beloved friend here, and he is not leaving his pose at all. He is smiling, he is blushing. But I just have a one simple question. की आता पहिले तुझं friend he is doing a portrait out of the picture, and you are doing a live painting. So which is better? Which is more challenging? Which is more easier according to you? According to me, लायव्ह पेंटींग मातशें चॅलेंजींग आसता खूब. म्हणजे तो पोज ताका बसयता आमी, हाफ एन अवर तो बसता. सो आनी तो आपले पेशन्सूय मातशें हें करता न्ही. सो कितले टायम आमी तो दिता आमकां. सो आमी मातशें ताका आपलो बरेंच दिवचें पडटा सो पेंटींग करून. सो बेसिकली जेन्ना असं लायव्ह पेंटिंग चलता तेन्ना आर्टिस्टा बरोबर जो मॉडेल म्हणून बसता ताची खूप मेहनत लागता. लागता आनी इंटरेक्शन मातशें जाय पडटा आमचें. तू खंयचे वर्सा सध्या शिकता? हांव पास आउट जाल्लो हा, सो फेलोशिपाक जॉयन जालो. फेलोशिपाक जॉइन जाला. सो एंड वॉट आर यू एस्पायरिंग की मुखार आनी कितें प्लॅन्स? ट्राय करता MFA जॉयन जावप. सो यू हॅव अ रियली गुड स्किल्स. आमकां तशें तसो ऑलमोस्ट आय वूड से 99% ताका सारको काडला, प्लस मातसो फेरूय केला. सो गुड जॉब. नायस. आनी ते पेंटींग सो ते बी सेल्फ पोर्ट्रेट बी आहा म्हाजे. तुम्हीच केलं? ओके, वंडरफुल जॉब, वंडरफुल जॉब. या ओके जॉन, थँक्यू. थँक्यू. आम्ही आसात 50th इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोवा 2019 गोंया भितर, आणि सध्या आम्ही सुरू केला पळोवपाक द आर्ट झोन. आणि आतांच खंय तरी सुरू केला, खुबशें आसा पळोवपाचें, पूण वेळ जाला घेवपाचो एक ल्हानसो ब्रेक. खंय वचूं नाकात, पळयत रावात इन गोवा 24 तास.
वेलकम बॅक. आम्ही असत सध्या आर्ट झोना भितर जेन्ना हांगासर वेगळे वेगळे तरेचे आर्ट फॉर्म्स आमकां पळोवपाक मेळटा आनी सडनली वी हॅव कम अक्रॉस अ वेरियस डिफरंट फॉर्म ऑफ आर्ट अँड इज समथींग युनीक अँड हांव तरी सुद्दां फॉर द फर्स्ट टायम हें पळयता. सो लेट्स गेट टू नो फ्रॉम द पीपल हू हॅव एक्चुअली मेड दिस अँड आस्क देम की एक्झॅक्टली हें कितें. हाय, वॉट्स युअर नेम? My name is Anika Gondalkar. I'm from Goa College of Art, and this year we decided to do different genres of movie. Okay. So tell me, what exactly is this art form? This is something unique and new that we are seeing here. It's actually an old movie, but the fun fact about this movie is known as Monsters Inc. And the fun fact about this movie is that it was the first animated movie to have bloopers at the end. Normally, animated movies don't have that. So this was the first movie which actually did that, and it was released in 2001, if I'm not wrong, 2001 or 4. Another simple question that, 50th International Film Festival, Golden Jubilee, and especially the art form installation at such a huge level is going on. I think this is for the first time here. Yeah. So how are you feeling as an artist? Actually, it was a great opportunity to us, especially the fourth years, for giving us ESG giving us the opportunity to do such a big installation. It has opened us up to a new level of experience in the industry as well as in the art form. So we are very grateful that we got this opportunity and chance. Thank you. And very congratulations for this art form and all the best. Thank you. Hi friend, तुझे नाव? संकेत मयेकर. संकेत. आणि तू which year are you studying in art? फोर्थ इयर अप्लायड सेक्शन. Fourth year. Okay. बरं म्हाका सांग, हें सध्या तुमी केलां सगळें? हय, सगळें आमी केलां. हे डिवायड केलां आमी. फूल क्लास केल्या पूण आमी डिवायड केल्या. Okay. 5 भुरगे दवरल्या एका क्लासीन. हां. सो बेसिकली आतां जो सेक्शन पळयता हो तुमी म्हणजे तितून तूं आसा. हय, ह्यो आमचो वयता. लेट्स वॉच इट. ओके. बरं म्हाका सांग, दिस लुक्स लायक वॉट इज दिस? वॉट आर यू रिप्रेझेंटींग? कितें पळय केलां तुवें? हे आमी जेरोसिक वर्ल्ड दाखयला, डायनोसॉर दाखयला. पूण ह्यो डायनोसॉर आहा तो दोन पार्ट दाखयला. ह्यो फॉर्म आहा तो नायट मारल्या आमी चड. फक्त 4 दिसां भितर हें हय. सगळें कंप्लीट केलां? चडशी नायट मारल्या. सो नायट मारून. नायट मारून. ओके. बट तरी येदो व्हडलो सेट विदीन 4 days इज कमेंडेबल जॉब. सो वो कोण हांगसर? ते ह्या भुरग्याक केला. हाय, तुजें नाव? माझं नाव साईश. साईश. ओके. साईश, म्हाका सांग, दिस इज मेड आउट ऑफ वॉट इज दिस मटेरियल तुवें यूज केला कितें? This is first base of metal, then thermocol on top, and then wall putty. ओके. अँड तुका कितलो टायम लागलो हो कंप्लीट करपाक? हो आमी एक्चुअली 2 कॅरेक्टर्स केल्ले. सो ताका ह्या कॅरेक्टराक आमी 1 दीस घेतलो आनी तो कॅरेक्टर इट टूक अरावंड 4 days. आम्ही सध्या येऊन पावले एका व्हेरी इंटरेस्टिंग सेक्शना कडेन. हांगसर द सेक्शन इज फूल ऑफ पोर्ट्रेट्स ऑफ द बेस्ट कॉमेडियन्स ऑफ द इंटरनॅशनल इंडस्ट्री, म्हणजे जगातले तसेच इंडियेचे सगळे जे नामांकित कॉमेडियन्स आसा तांचे पोस्टर्स आसा. स्टार्टिंग फ्रॉम द ग्रेट, द लेजंड चार्ली चॅप्लिन हिमसेल्फ, थंयच्यान मुखार येवन द इंडियन ग्रेट लेजंड्स महमूद साहब असरानी, राजपाल यादव, परेश रावल, जॉनी लिव्हर आनी त्याच बरोबर द मोस्ट प्रेशियस आमचे लाडके गोंयचे नामांकीत असे जॉन बाब डिसिल्वा. अँड काळजाक सामको लागीं आसपी असो हो सेक्शन हांगसर दिसता, वीच इज अगेन डन बाय द आर्टिस्ट ऑफ गोवा कॉलेज ऑफ आर्ट्स. आनी खूब मेहनत घेवन तेणी ह्या भुरग्यांनी तयार केला. आनी इट रियली इज सुदींग आनी मनाक खूब प्रसन्नताय दिता अशे हे तरेचे वेगवेगळे आर्ट फॉर्म पळोवन.
हेलो सर, आपका नाम अजय। और आप कहाँ से हैं? मैं यूपी से हूँ, फिलहाल यहीं पे 15-16 साल से रहता हूँ। फिलहाल आप ईफे में यहाँ पे अपनी फैमिली के साथ घूमने आए हैं, आप ये आर्ट का जो देख रहे हैं कैसा लग रहा है आपको? मतलब बहुत ही सुंदर है। और क्या क्या देखा आपने यहाँ पे? सब कुछ जो था सब कुछ देखे हमने, सब कुछ बहुत सुंदर है। बच्चा, आपका नाम क्या है? अंकित। अंकित, आपको सबसे ज़्यादा क्या पसंद है यहाँ पे? इधर का वो मंकी और वो टाइगर। मंकी और टाइगर अच्छा बनाया है? हाँ और बाकी का सब देख लिया? हाँ कैसा लगा? सब अच्छा है? हाँ ब्युटिफुल। ब्युटिफुल. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. सो दिस आर हांगसर वेगळे वेगळे फॅमिलीज जे कोण लोक भोंवपा येता. इफीक जे आसा तेय बीन आनी इफीक सुद्दां ना जे कोण बेश्टे सुद्दां भोंवपा येता. दिस एंटायर एरिया इज फूल ऑफ पीपल एन्जॉयींग दिस आर्ट फेस्ट. आणि हो आर्ट झोन सद्या भरला आणि अजून भरत चल्ला. अशें म्हणटा की नायट इज स्टील यंग अँड पीपल आर स्टील कमिंग, वॉचिंग, टेकिंग सेल्फीज, टेकिंग पिक्चर्स अँड इट इज जस्ट ग्रोईंग मिनट बाय मिनट. जशें तुमी पळयतात सद्या द स्टुडंट्स ऑफ आर्ट कॉलेज पीपल आर स्टील वर्किंग हियर. दे आर वर्किंग डे एंड नायट. खूब मेहनत घेवन भुरगीं हांगसर काम करता आनी तांचें इन्स्टॉलेशन हांगसर चालू आसा. यू कॅन स्टील सी दे आर मेहनत घेवन खूब हांगसर तेंचें काम सद्या चालू आसा. वेदर इट इज मेकिंग दीस ब्युटिफूल बॅकग्रावंड ऑर मेबी मेकिंग दीस वंडरफूल स्नेक हियर. अँड आय एम शुअर की जेन्ना हो कंप्लीट जातलो तेन्ना इट वील बी मच मोर ब्युटिफूल टू वॉच. वेलकम बॅक. परत एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत. इफीच्या ह्या आर्ट झोन आम्ही सध्या एक्सप्लोर करता. खूप मोठो स्ट्रेच आसा आणि खुबश्यो गजाली ऑलरेडी आमी पळयल्या. एक्झिबिशन आसा, एक्झिबिशना बरोबर हांगसर गेम सुद्दां इन्स्टॉल केल्ल्यो आसा भुरग्यांनी अँड दॅट इज वॉट एक्झॅक्टली वी आर एक्सप्लोरींग हियर. लेट्स चेक आउट आणि चड कितें कितें हांगसर आमकां पळोवपाक मेळटा. लेट्स गो. हांगसर आनी एक इंटरेस्टिंग इन्स्टॉलेशन आमकां पळोवपाक मेळटा अँड दॅट इज द हॉन्टेड हाऊस. इट सेज लायक फॉर किड्स आणि सगळ्यां खातीर सुद्दां हॉन्टेड हाऊस समथींग दॅट पीपल आर मोर एक्सायटेड टू वॉच. सो लेट्स मीट द आर्टिस्ट अँड तांचे कडल्यान विचारून घेवया वॉट इज द एक्सपेक्टेड थिंग. हाय, युअर नेम फर्स्ट? My name is Ayushka Churi and I'm from third year applied Goa College of Art. ओके. आणि वेर आर यू फ्रॉम? I am from Margao but as of now I'm living in Panjim. ओके, ग्रेट. सो म्हाका सांग, दिस इज द हॉन्टेड हाऊस. वॉट एक्झॅक्टली इज कॅन बी एक्सपेक्टेड बिकॉज सातांक ह्या तो ओपन जावपाचें आसा. सो वॉट एक्झॅक्टली कॅन बी एक्सपेक्टेड? कितें आसा भितर? Basically it's for a good experience. Many people have interest in horror and since it's IFI also आम्ही खुबशी इंग्लिश हॉरर मुवीजांचे रेफरन्सीस घेऊन हे तयार केल्ले आसा. सो वी हॅव अ लॉट ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम डिफरंट मुवीज अँड फॉर एक्झाम्पल एनाबेल or Pennywise and we have them in various places for a good experience. Is it really scary? You'll find out. You'll have to go inside to find it. Okay. One more thing, how many artists have worked on this particular installation? Well, the third year applied class of Goa College of Art entirely has worked for this. We are कितले- 29 students. 29. Okay. आणि Yes. अंदाजे कितले टाइम लागलो तुम्हाला? कितले दिवस लागले? We have been working for this for a month now. Okay. We started work in college and then we came here a few days back and started assembling stuff.
ओके बेसिकली वॉट आय हॅव नोटीस की तुम्ही जे डिटेलिंग काम केलं स्पेशली टेक्स्चरिंगाचें काम जें आसा दॅट इज लायक कंप्लिटली बरें डिटेलिंगान काम केल्लें आसा सो हाव हॅव दॅट कम अप लायक वॉट इज द मटेरियल यूज वॉट एक्झॅक्टली हॅव यू डन जस्ट इन ब्रीफ Basically, we were provided with like normal raw material. We didn't like get anything from the market or anything. Everything has been done from scratch. So and whatever, for example, the wood that is used over here, आमकां अशें wood marketan मेळपा नाशिल्लें. So आमी scrap, we tried to get it from like scrap or whatever. So basically most of things are like wealth out of waste kind of thing is experimental. Since it's such a big structure, I mean try केला. I wouldn't say it's completely. Most of it. Most of it. Well done with that and all the best. So आता मी पहिलं that was the haunted house, very nicely curated, very nicely installed आणि I have here a friend of mine here who's hello hi who's really scared looking at this haunted house anyways. Entire stretch of this is full of this art zone आणि ह्या आर्ट झोना भितर गोवा कॉलेज ऑफ आर्टाच्या भुरग्यांनी तयार केले वेगवेगळे पोस्टर्स एक्झिबिशन्स सगळें हांगा पळोवपाक मेळटा दिस इज समथींग वर्थ वॉचिंग इफ्फी गोल्डन जुबलीच्या वर्सा खातीर द प्लॅटफॉर्म दॅट हॅज बीन गिवन बाय by IFFI, by ESG, by Goa government to this artist is tremendous आणि हो experience जो आता सध्या आम्ही घेतला this entire stretch is full of art, it is full of excitement, it is full of colors and beauty. Everybody should come here and watch this. IFFI 2019 पणजेच्यान सध्या चालू आसा वी आर लायव्ह हियर अँड वी विल ब्रिंग यू मोस्ट ऑफ सच न्यूज आणि सगळे बाकीचे अशे खूब कितें गजाली हांगसर इफ्फीन जाता ते सुद्दां तुमच्या मुखार हाडटले. दिस इज रोहित खांडेकर सायनिंग ऑफ फॉर नाव. IFFI 2019 पळयत रावात इन गोवा 24 तास.